प्रेग्नन्सीमध्ये असताना एक गोष्ट जी सतत मला घाबरवत होती, ती म्हणजेच की आता पुढे काय? तर जॉब नव्हता माझ्याकडे सगळ्यात पहिली गोष्ट आणि त्यानंतर एका पगारावर घर चालणं तितकंच कठीण होतं, हेही मला माहिती होतं. आज माझं बाळ 14 महिन्यांचं आहे आणि आजपर्यंतचा त्याचा एकही माइलस्टोन मी मिस केलेला नाहीये आणि प्रत्येक आईसाठी ग्रेटेस्ट फीलिंग आहे, ती मी रिलेट करू शकते, राइट? नमस्कार, मी मृदुला आणि मी एक गृहिणी आहे आणि 14 महिन्याच्या बाळाची आई सुद्धा. सो मी मागील 2 वर्षापासून एक बिझनेस रन करते आणि तो एक्झॅक्टली काय आहे, कशाबद्दल आहे, तर ह्याची एक स्पेशली प्रेझेंटेशन व्हिडिओ मी बनवलेली आहे. जर अजूनही तुम्ही ती पाहिली नसेल, तर वरती मी एक लिंक देते, ज्याच्यावर क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता. आता वळूयात मेन मुद्द्याकडे, जे म्हणजे की एक्झॅक्टली मी कोण होते, तेव्हा मी हे डिजिटल स्पेस थ्रू माझी लाईफ कशी चेंज केली. तर 6 वर्ष मी मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम केलेलं आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये, जिथे इंजेक्शन्स, टॅबलेट, कॅप्सूल्स बनतात त्या इंडस्ट्रीजमध्ये. तसे 6 वर्ष मी जे माझ्या लग्नाच्या आधी या इंडस्ट्रीजमध्ये काम केलं, तेव्हा मी फायनान्शियली फ्री होते. मी कुणावरही डिपेंडंट नव्हते किंवा जेव्हा आपण फायनान्शियली फ्री असतो, तेव्हा आपल्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असते. बट हेच चित्र बदललं जेव्हा माझं लग्न झालं आणि मला जॉब सोडावा लागला. बिकॉज दुसऱ्या शहरात मी शिफ्ट झाले आणि त्यामुळे हातात असलेला जॉब सोडावा लागला होता. तर जेव्हा मी दुसऱ्या शहरात शिफ्ट झाले, तेव्हा जिथे कुठे मला माहिती पडायचं की येस इथे आज वॉक इन इंटरव्ह्यू आहे, तर मी ते वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जायचे. आणि तेव्हा मला समजलं की या 1500-2000च्या गर्दीमध्ये खरंच आपला अनुभव लागेल का? बिकॉज भीती वाटते राईट आतून, की इतक्या गर्दीमध्ये आपण खरंच टिकू शकू का कुठेतरी? त्यावेळेस मलाही तेच वाटलं की नाही, मला हे नाही करायचं आता. मला जॉब नाही करायचा. मला काहीतरी वेगळं करायचं. आणि तोच किकस्टार्ट होता कुठेतरी. मला असं वाटतं स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली आणि त्याच वेळी मला असा एका प्लॅटफॉर्म जो की गव्हर्नमेंट रजिस्टर्ड होता आणि तोच प्लॅटफॉर्म माझ्या समोर आला जेव्हा मी ऑनलाईन सर्च करत होते की एक्झॅक्टली मी काय करू शकते, ते सुद्धा घरून. आणि त्याच सोबत मी जेव्हा सगळ्या ह्या गोष्टी चेक केल्या की एक्झॅक्टली हे काय असतं, कसं असतं, त्याच्यानंतर माझ्याकडे बघा जॉब तर नव्हता, त्यामुळे पैसे तर असण्याचा प्रश्नच नाही. मिस्टरांकडे मागितले तर कोणीच यावर विश्वास ठेवणार नाही. बिकॉज बघा ऑनलाईन बिझनेस म्हटलं की कोणाच्याही मनात पहिला प्रश्न हाच येतो की हे सगळं फेक आहे किंवा स्कॅम आहे, हे नाही होऊ शकणार आहे, राईट? तर मी कोणाकडेही पैसे मागितले नाही, मी पैसे अरेंज केले आणि त्यानंतर पैसे अरेंज करून मी सुरुवात केली. तर झालं असं की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला मलाही खूप भीती वाटली होती की अरे नाही, आपल्याला जमेल का, किंवा हे नाही जमलं तर पुढे जाऊन नाही काही झालं तर पैसे वाया जातील वगैरे. बट येस, मला एकच जिद्द होती की नाही, काहीतरी करायचं. ठीक आहे, सो डिसिजन घेतला आणि मी सुरुवात केली शिकण्यासाठी. आणि काही महिन्यानंतर मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे. सो आता जेव्हा आपण प्रेग्नन्सीची न्यूज ऐकतो तेव्हा आनंद तर असतोच, पण एक जी रियालिटी जी आपल्या सगळ्यांना सामोरं जावे लागते ती म्हणजे ते खर्च पण वाढणार आहे, राईट? ज्याचा आपण कधी सोंग नाही आणू शकत. ती रियालिटी असते जी आपल्या सगळ्यांना फेस करावी लागते. आणि मला सतत तेव्हा असं वाटायचं की यार, एका पगारावर खरंच घर चालणार आहे का, किंवा हे जे वाढते खर्च आहेत ते मॅनेज होतील का? तर नाही, सिंपल आन्सर आहे, बिकॉज सी, जसं आपण एक एक वर्ष पुढे जातो तशी महागाई वाढते, खर्च वाढतात आणि त्यामुळे कुठेतरी एक इन्कम सोर्स आपला एक्स्ट्रा असणं खूप गरजेचं असतं. आणि ज्यावेळी तुम्ही एक इंडिपेंडेंट मुलगी असता लग्नाआधी आणि लग्नानंतर अचानक तो जो येणारा पगार असतो तो जेव्हा बंद होतो, त्यावेळेला त्या मुलीची सिच्युएशन फक्त जी त्या व्यक्ती गेलेली आहे त्यातून त्यालाच माहिती पडतं. आणि खरं सांगायचं तर मला कधीच कोणावर डिपेंड राहायला आवडत नव्हतं, अजूनही आवडत नाही. आणि त्याचमुळे ह्या एकाच पॉईंटमुळे मी हा डिसिजन घेतला की मला डिजिटल स्किल्स शिकायचे आहे. पण तुम्हाला मी खरं सांगते, हा जो डिसिजन आहे तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. जे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझी लाईफ अशी कधीतरी बनेल की मला हवी ती गोष्ट मी प्राइस टॅग न बघता घेऊ शकेल. आणि आज तब्बल 2 वर्षानंतर मला ब्लेस्ड फील होतं. आणि कुठली गोष्ट मला जास्त व्हॅल्युएबल वाटते माहितीये, की माझं बाळ माझ्या डोळ्यासमोर वाढलं. त्याचे जे काही माइलस्टोन आहेत, त्याचं पहिलं स्माईल, त्याचं पहिलं क्रॉलिंग, त्याचं पहिलं खाणं, त्याचा पहिला घास, या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत, मी पाहिलेल्या आहेत, मी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत, अगदी अक्षरशः स्वतःच्या डोळ्यांनी. बघा आता हे मी का सांगते, बिकॉज ज्या हाऊसवाईफ आहेत, ठीक आहे, त्यांना एक तर ते कामात गडबडीत असतात आणि त्यांच्याकडे कमाईचं कोणतं साधन नसतं, त्याच्यामुळे तितकासा इम्पॉर्टन्स त्यांना कधीच मिळत नाही जो एक मिळायला हवा असतो. आणि बाळ झाल्यानंतर बहुतेक हाऊसवाईफ त्या बाळामध्ये इतक्या गुंतून जातात की त्यानंतर त्यांच्याकडे कुठेच सोर्स राहत नाही की मी कुठेतरी जाऊन इन्कम क्रिएट करू शकेल. आणि ज्या स्त्रिया
अक्षरशः मनावर दगड ठेवून जॉबला जातात त्यांच्यासाठी तर मी कायच बोलू. म्हणजे मला माहिती आहे की तो स्ट्रगल खूप मोठा असतो. भले त्या तोंडावर स्माईल घेऊन जात असतात, ट्रेनचा प्रवास करत असतात, बट मनामध्ये सतत आणि सतत आपल्या बाळाची छवी असते की अरे तो काय करत असेल, काय खाल्लं असेल का, काही पिलं असेल का. भले घरात सांभाळणारी माणसं कित्येक असतात, बट जे एक स्वतः आई असून आपल्या बाळाला समोर पाहणं आणि वाढवणं ही खूप जास्त बेस्ट फिलिंग आहे, जी मी स्वतः घेतलेली आहे. आणि मला त्या गोष्टीचं खूप जास्त प्राऊड फील होतं की मी हा डिसिजन घेतला आणि त्यानंतर मला कधीच कुठे बाहेर जावं लागलं नाही, जस्ट फॉर द इन्कम सोर्स. आता मी हे नाही सांगत आहे की सगळ्यांनी जॉब सोडावा, बरोबर आहे. बट आता आपलं जे युग आहे ते बदलतंय, हे डिजिटल युग आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला जॉब सोबतच एखादं स्किल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज बदलत आहेत, राईट. आता मी सुद्धा एक ऑर्डिनरी मुलगी होते, सामान्य घरातून आलेली मुलगी आहे, बट जिच्याकडे कुठलाही सपोर्ट नाहीये, बॅकग्राऊंड नाहीये, जिला बिझनेस बद्दलचा बी सुद्धा माहिती नव्हता, ती मुलगी आज 2 वर्षांनी खूप सक्सेसफुल बिझनेस करते, बिझनेस रन करते, तिच्या बाळाला वाढवत हा बिझनेस करते. तर मला नक्कीच प्राऊड होतं की मी हा डिसिजन घेतला, ज्याच्यामुळे माझं लाईफ 360 डिग्री चेंज. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज यावा किंवा तुम्ही जर आता ज्या स्टेजमध्ये असाल, ज्या फायनान्शियल स्ट्रगल मध्ये असाल, तिथून जर तुम्हाला काही वाटत असेल की मला ह्यातून बाहेर पडायचं आहे, तर नक्कीच एखादी जी सुरुवात आहे ना, ही स्किल शिकण्यापासून करा. बिकॉज कोणतीही छोटी सुरुवात असते ना, ती मोठं यश घेऊन येणारच असते. फक्त आपण सातत्याने काम करायला तयार असतो त्याची. हा व्हिडिओ जर तुम्हाला रिलेटेबल वाटला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील या बिझनेस बाबतीतचे किंवा माझ्या मदरहूड जर्नीचे, त्या बाबतीत मला नक्की खाली क्वेश्चन्स ड्रॉप करा कमेंटमध्ये, सो दॅट मला समजेल की एक्झॅक्टली तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ह्या पूर्ण माझ्या जर्नीमध्ये, जिथे तुमच्याही आयुष्यात मी काहीतरी चेंज आणू शकेल. कारण इथे मी फक्त माझी सक्सेसच नाही, तर माझी पूर्ण जी कम्प्लीट रिअल लाईफ जर्नी आहे ती शेअर करते. आणि जर तुम्हाला या बिझनेस बद्दल माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कनेक्ट करा, सो दॅट मी तुम्हालाही गायडन्स देऊ शकेल आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा चेंज आणू शकेल. बाकी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.